सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। त्यानिमित्त ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्याग केला, त्यांना विनम्र अभिवादन करते व आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। भारताचा इतिहास हा हजारो वर्षांचा समृद्ध संस्कृतीचा व संघर्षाचा इतिहास आहे। वैदिकीय काळापासून मौर्य, गुप्त, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, मराठा साम्राज्य अशा अनेक महान राजवटींनी भारताच्या वैभवात भर घातली। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून जनतेला स्वाभिमानाची प्रेरणा दिली, परंतु पुढे इंग्रजांच्या सत्तेखाली भारताला दिवसा गुलामगिरी सहन करावी लागली। त्यामुळे स्वातंत्र्याची ज्योत अधिक प्रखर झाली। अनेक त्याग, बलिदान आणि संघर्षानंतर त्यामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व्यापक प्रमाणात लढा उभारण्यात आला। त्यावेळी देशातील 565 संस्थानिकांपैकी 262 संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली होती, परंतु हैदराबाद आणि जुनागड ही 3 संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले। 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपवण्यात आली। आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे। ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय। भारतीय राज्यघटनेमुळे लोकांना आपले हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव झाली। भारताचे स्वतंत्र अबाधित ठेवणे, भारतीय संविधानाचे पालन करणे ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे। नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार बहाल राखून त्यांच्या व्यक्तिगत सन्मानाचे व जीविताचे रक्षण करण्याचे अभिवाचन संविधानाने भारतीय जनतेस दिले आहे। स्वतंत्र सैनिकांनी केलेल्या त्याग, देशासाठी आपले सर्वस्व वाळून दिलेली प्राणाची आहुती यांचे आपण स्मरण आपल्याला राहिले पाहिजे। सर्वांच्या लढ्यात, स्वातंत्र्य लढ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे। आपल्या जिल्ह्यातील किशनराव राजूरकर, तुळशीदास चौधरी, सय्यद आझम, नरहरी दास बावले, मधुकररावजी जैन आणि बंसीराम सोनटक्के यांनी स्वतंत्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे। जिल्ह्यातील हजारो तरुण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते। त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी झुंज दिली। प्रसंगी अनेकांनी मृत्यूलाही कवटाळले। परभणी जिल्ह्यातील चारठाणा, वालूर, ब्राह्मणी, माळसोन्ना यासह अनेक गावातून मुक्तीसंग्रामाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला। विनायकराव चारठणकर, मुकुंदराव पेडगावकर, दादासाहेब चारठणकर, शंकरराव खळीकर, हरिहरराव कहाळेकर, श्रीनिवासराव बोरीकर, लक्ष्मण मकरंदकर, भगीरथ गेना, रजनीकांतजी कौसडीकर, गणपतरावजी रेंगे, नानासाहेबजी कुलकर्णी, मनोहरजी कुलकर्णी, त्र्यंबकराव फुटाणे, दत्तराव दौलतराव भोळे, बाबाराव किरडे, सोपानराव शिंदे, गंगाधरराव कुलकर्णी, जीवनलाल जयस्वाल, मधुकर रामचंद्र भगवानराव वैद्य, प्रभाकर देशपांडे, मोहम्मद हुसेन, बापूराव मेटे, बापूराव लाड, वामनराव गिलवरकर, लक्ष्मीकांत देशपांडे, विठ्ठलराव शिंदे, गणपतराव कुलकर्णी, पुंजाजीराव जाधव, रघुत्राम धर्माधिकारी, गोपालचारी अध्यापक, शंकर जाधव, दत्तोपंत गळाकाटू, व्यंकटराव सुपेकर, किशनराव मधुकर वाड, बापूराव जोशी, विठ्ठलराव भागवत, अंबादासराव डावरे, महान दन्ना बल्लाल, सूर्यखान पवार, मनोहर चव्हाण, देवराव कांबळे, भोलेखान पठाण,